स्वामी समर्थ. स्वामी समर्थ महाराज हे अक्कलकोटचे सिद्धपुरुष आहेत, दत्तात्रयांचे अवतार आहेत आणि कोट्यावधी भक्तांचे जीवन उजळवणारे परम करुणावंत गुरु आहेत हे सगळ्यांनाच माहिती आहे. श्री स्वामी समर्थ नेहमीच म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. परंतु ही फक्त काही वाक्य नाहीत बरं का, तर संकटात सापडलेल्या प्रत्येक भक्तासाठी दिलासा देणारं हे आश्वासनच आहे. स्वामी समर्थांचं जीवन अतिशय साधं, अपार लीला असलेलं आणि भक्तांच्या मनातली वेदना ओळखणारं, दुःख दूर करणारं, जीवनाला नवीन दिशा देणारं असं आहे. श्रद्धा, सबुरी आणि सदाचार हा त्यांचा अगदी मुख्य संदेश आहे. श्रद्धा असेल तर मार्ग सापडतो आणि सबुरी असेल तर संकट दूर होतात आणि सदाचाराने जीवन कसं पवित्र होतं हे नेहमीच ते दर्शवून देतात. आता एक खास गोष्ट मी इथंही सांगणार आहे की मंत्र आणि नामस्मरण हे जे आहेत ते दररोज श्रद्धेने केले पाहिजेत, जपले पाहिजेत. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हा मंत्र मनाला शांती देतो, भीती मनातली दूर करतो आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. ज्यावेळी तुमच्यावर संकट येतं त्यावेळेला मनात म्हणा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पहा, तुम्हाला लगेच क्षणात धैर्य मिळेल आणि मार्गसुद्धा सापडेल. आता श्री दत्तगुरूंचा मंत्र काय आहे तर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा जप केल्याने घरात शांतता, सकारात्मकता आणि संरक्षणता वाढते. सगळ्या प्रकारची भीती ही पूर्णपणे दूर होते, नष्ट होते. आता स्वामी समर्थांच्या काही अशा छान पण साध्या आणि प्रभावी उपासना आहेत ज्या मी तुम्हाला आता सांगणार आहे. अगदी साधी गोष्ट म्हणजे दररोज सकाळी किंवा झोपण्यापूर्वी 108 वेळा स्वामींच्या नावाचा जप करा किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा जप केला तरी चालेल. ह्या गोष्टीमुळे मनात शांतता तर निर्माण होईल आणि घरातही समाधान मिळेल. त्याचप्रमाणे संध्याकाळी तुपाचा दिवा लावून 11 वेळा स्वामींच्या नावाचे स्मरण करा किंवा जप करा. तुम्हाला यामुळे काय होईल तर संध्याकाळच्या वेळी तुपाचा दिवा लावल्यामुळे हे शांतीचं प्रतीक आहे आणि त्यामुळे घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा वावरायला सुरुवात होते आणि संध्याकाळच्या वेळेला खास करून महालक्ष्मी घरात येत असते, तर ती घरात येत असताना हे मंत्र म्हणल्यास अधिक उपयुक्त असतात. तसंच गुरुवारी पिवळी फुलं, स्वामींना खास करून पिवळा चाफा फार आवडायचा किंवा आवडतो. केळी, गूळ, चणा अर्पण करून स्वामींची भक्ती करा, कारण स्वामींना पिवळ्या रंगाच्या सर्व गोष्टी आवडतात. आता ह्या साध्या साध्या उपायांनी मन शांत होते आणि खूप मोठ्या प्रमाणात जीवनामध्ये समाधान आपल्याला मिळतं. आता आपल्याला पहा, संकट सगळ्यांनाच येतात, पण म्हणून कोणी घाबरून थांबून जात नाही. संकट दूर होण्यासाठी प्रत्येकजण स्वामींची प्रार्थना करतोच, याचना करतो, मदत मागतो आणि जे मदत मागतात त्यांना स्वामी कधीच परत पाठवत नाहीत. आता भावपूर्ण प्रार्थना स्वामींची नेमकी काय आहे हे श्री स्वामी समर्था, आमच्या जीवनातलं सगळं संकट दूर करा, आम्हाला योग्य मार्ग दाखवा, आमच्या मनात श्रद्धा, संयम आणि धैर्य निर्माण करा, आपल्या चरणी सदैव स्थान द्या. ज्या मनात श्रद्धा आहे त्यांच्या जीवनात अंधार टिकत नाही. श्री स्वामींचे नाव तिथे संकट हार मानतात आणि म्हणूनच स्वामींचा आशीर्वाद हा आपल्यावर सदैव सदैव असतो. आपण ज्याही वेळेला मनाची अशांती आहे असं वाटतं आणि त्या क्षणी जर स्वामींचं नाव घेतलं तर खूप आपल्याला लगेच फरक पडतो. अनेकदा रात्री स्वप्नसुद्धा आपल्याला वाईट पडतात, त्यावेळेला देखील ह्या गोष्टींचा खूप फरक पडतो आणि झोपेतनं आपण घाबरून उठतो, मन अस्वस्थ वाटतं, असं बऱ्याचदा होतं. तर आता ह्याच्यासाठी काही विशेष खास असे मंत्र आहेत स्वामींचे, ते म्हणजे ज्याला आपण स्वामी समर्थ संरक्षण मंत्र म्हणतो. तोच भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हा मंत्र म्हणा आणि झोपताना 11 वेळा हा मनात म्हणून मग झोपा. यामुळे काय होतं तर मनाला धैर्य मिळतं, मनातली भीती कमी होते आणि झोपसुद्धा शांत होते. बऱ्याचदा असा अनुभव येतो की रात्री झोपेतनं दचकून आपण जागे होतो
तर त्यावेळेस दचकून जेव्हा जागे होतो तेव्हा देखील श्री स्वामी समर्थ असं म्हणलं किंवा निदान स्वामींची मूर्ती डोळ्यासमोर आणली तरी खूप फरक पडतो. ताबडतोब आपल्याला पडणारी स्वप्न ही दूर जातात. तसंच दुसरं म्हणजे हनुमानाचा मंत्र आहे, जो अत्यंत शक्तिशाली आहे. ओम नमो भगवते हनुमते नमः हा मंत्र झोपण्यापूर्वी 21 वेळा आपल्या मनात म्हणा. त्यामुळे वाईट स्वप्न, नकारात्मक विचार, भीती दूर होते. या मंत्रामुळे पिशाच्च वगैरे सुद्धा आपल्या मनात अजिबात त्याला स्थान नसतं. तसंच तिसरा दत्तगुरूचा मंत्र आहे. स्वामी समर्थ हे दत्तावतार असल्यामुळे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्रसुद्धा 11 किंवा 21 किंवा 51 तुम्हाला जसा जमेल तसा झोपण्याच्या आधी म्हणा. म्हणजे मन शांत होते आणि झोपसुद्धा अत्यंत गाढ लागते. शांतिमंत्र हा एक चौथा आहे, ज्याला आपण ओम शांती 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 असं म्हणतो. हा सुद्धा झोपण्याच्या आधी 9 वेळा म्हणा. मेंदू शांत तर होतोच, पण मनावर जर कुठले ताण असतील तर ते ताबडतोब कमी होतात. त्याचप्रमाणे तुम्ही झोपताना मोबाईलचा वापर कमीच करा, परंतु दिवा लावून किंवा मनात देवाचे नाव घेऊन मग झोपा. मनात असे कोणतेही भीतीचे विचार आणू नका. हनुमान चालीसा जर तुम्ही रोज ऐकला तर फार उपयुक्त आहे. उशीजवळ स्वामींचा फोटो ठेवा किंवा एखादं त्यांचं पुस्तक असेल कथाचं तर ते सुद्धा तुम्ही म्हणा किंवा तुमच्या डोक्याशी ठेवलं तरीसुद्धा त्याचा फार फरक पडतो. तुम्हाला तुमच्याजवळ भीती अजिबात येणारही नाही. रात्रीची छोटीशी प्रार्थना म्हणायची की हे स्वामी समर्थ महाराज, मनातली सगळी भीती दूर करून मला शांत, गाढ आणि सुरक्षित झोप लागू द्यात. मला माझे रक्षण करा असं म्हणून तुम्ही डोळे मिटून प्रार्थना करून झोपलात तरी खूप छान गाढ झोप लागते. तर असे हे सगळे मी मंत्र जे आत्ता सांगितले त्याच्यातला कोणताही मंत्र तुम्हाला जोही शक्य आहे तो तुम्ही म्हणू शकता. आणि जर हे तुम्ही केलं तर ह्याचा तुम्हाला निश्चित फायदा होईल. आत्ताची जी माहिती आहे तुम्हाला आवडली असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि तुम्ही जर या ब्रह्मांड नायक चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे पुढची माहिती तुम्हाला लगेच मिळेल. श्री स्वामी समर्थ.